तर मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं, तर पूनमनं जे काही कॅपिटल इंट्रोड्यूस केलं 1,20,000चं, त्याचं आपण पोस्टिंग बघितलं. तसंच पूनमनं जे काही गुडविल आणलं ते गुडविलचं डिस्ट्रीब्युशन कॅल्क्युलेशन आपण बघितलेलं होतं. तसंच आपण काय बघितलं की जे काही रिझर्व्स आहेत, जनरल रिझर्व्स आहेत, हे जनरल रिझर्व पण आपण काय केले की ओल्ड पार्टनरच्या त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट केले. जनरल रिझर्व 48,000चे त्यांना ओल्ड रेशोमध्ये काय केले आपण डिस्ट्रीब्यूट केले. डिस्ट्रीब्यूट केले म्हणजे काय, तेवढ्यानं त्यांचं कॅपिटल आपण वाढवलेलं आहे. नंतर काय की त्यांनी जे काही कॅल्क्युलेट केलंय त्या कॅल्क्युलेशन नुसार काय पुढं की नंतर आता आपल्याला काय करायचं होतं की असेट वेअर रिव्हॅल्यूड आणला. आता आपण 3 नंबरच्या पॉईंटला आलो की जी काही आपली असेट आहे, ऍसेट वेअर रिव्हॅल्युएटेड. तर काय झालंय, फिक्चर्स किती होते, 45,000 झालेले आहेत आता. आधी किती होते, बॅलन्स शीटला होते आपल्याकडे 60,000चे. म्हणजे आपली असेटची व्हॅल्यू काय झाली तिथं कमी झाली. मग असेटची व्हॅल्यू कमी झाल्यावर तुम्हाला काय जर्नल एंट्री पास होणार आहे, कोण सांगतंय? असेटची व्हॅल्यू कमी झाली मग जर्नल एंट्री काय पास होणार आहे, किंवा त्याचं पोस्टिंग काय येणार आहे, कोण सांगेल मला? बघा आता इथं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की काय दिलेलं आहे की जी काही फिक्चरची व्हॅल्यू कमी झाली 15,000, त्याची जर्नल एंट्री काय होणार आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू फिक्चर्स अकाउंट 15,000. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू फिक्चर्स अकाउंट 15,000. बरोबर. मग त्याचं नॅरेशन काय येणार, बिईंग द व्हॅल्यू ऑफ असेट डिक्रीज अँड द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी, बिईंग द व्हॅल्यू ऑफ बिईंग द व्हॅल्यू ऑफ फिक्चर इज डिक्रीज. मग काय झालंय तुमचं, फीचर्सची जी व्हॅल्यू आहे ती काय झाली तुमची 15,000 कमी झालेली. तसंच जर बघायला गेलं तुम्ही तर आता काय झालंय, तुमचं बिल्स रिसिवेबल वाढलेले. बरोबर, इथं काय झालंय बघा, बिल्स रिसिवेबल काय झालेलं आहे, वाढलेले आहेत. बिल्स रिसिवेबल क्वेश्चन मध्ये किती, बॅलन्स शीटला किती होते आपले, तर 90,000 होते. आणि बिल्स रिसिवेबल आता नवीन रिवाइज किती झालेले, रिव्हॅल्यू करून 1,20,000चे झालेत. मग त्याचा काय सोल्युशन येणार आहे, कोण सांगते त्याची एंट्री? एंट्री काय होणार बिल्स रिसिवेबलची, असेट आता काय झाली आपली वाढली, मग रिव्हॅल्युएशन अकाउंट काय होणार तुमचं, क्रेडिट होणार. मग काय येणार, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कुठल्या अकाउंटला क्रेडिट होणार, तर बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. कितीचा डिफरन्स आहे ह्या दोन अमाऊंट मध्ये, तर 30,000चा डिफरन्स आहे. मग बघा आपल्या इथं कुठं आलं, बिल रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला काय आलं, बाय रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट 30,000 रुपयाने त्यांचं काय झालंय, बिल्स रिसिवेबल चेंज झालेले आहे. नंतर पुढचा पॉइंट होता, पुढची जर्नल एंट्री काय होणार आहे, तर स्टॉक किती आहे. आता इथं करंट डेटला स्टॉकचं व्हॅल्युएशन झालंय 60,000चं, आणि बॅलन्स शीटला स्टॉक किती दिसतोय आपला 90,000चा स्टॉक होता, आणि तो आता दिसतोय 60,000चा रिव्हॅल्युएशन केल्यानंतर. तर मग ह्याची जर्नल एंट्री काय पास होणार, कोण सांगतंय? स्टॉक कमी झाला, सेम फिक्चर सारखी जर्नल एंट्री होणार आहे, कोण सांगतंय आता? बोला लवकर.
आहे सोडवलाय ना तुम्ही, माहिती ना आता फिक्चरची एंट्री 5 मिनिटापूर्वी तर मी तुम्हाला सांगितले. याची एंट्री काय होणार आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट कितीचा डिफरन्स आहे, 30,000चा. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 30,000 टू स्टॉक अकाउंट 30,000. त्यानं काय झालंय, आपले जे काही डेटर्स आहेत ते 30,000 काय झालेले कमी झालेले आहेत. तर हो का, इथं त्यांनी तसं दाखवलंय की जे काही रिव्हॅल्युएशन अकाउंटचे स्टॉकचे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट 30,000चा जो डिफरन्स आला होता तो आपण काय केला, डेबिट साईडला त्याचं पोस्टिंग केलेलं आहे. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे डेटर्स ॲट अ बुक व्हॅल्यू लेस अ प्रोव्हिजन ऑफ 20%. म्हणजे डेटर्सवर काय केले, डेटर्सची जी बुक व्हॅल्यू आहे त्याच्यावर प्रोव्हिजन किती करायची होती, 20%ची प्रोव्हिजन करायची होती. आणि आपल्याला 20% बुक व्हॅल्यू किती आहे डेटर्सची, तर डेटर्सची बुक व्हॅल्यू आहे 1,50,000. 1,50,000 जर 20% किती झाले, कोण सांगतंय? 1,50,000 जर डेटर्सची व्हॅल्यू आहे तर त्याचे 20% किती प्रोव्हिजन करावी लागेल आपल्याला, किती प्रोव्हिजन करावी लागेल? बरोबर, 15,000ची काय करावी लागेल आपल्याला, 15,000ची कशी, 15,000 10% झाले. टोटल प्रोव्हिजन किती करायची, 30 लाखाची करायची. आणि 15,000 रुपये काय त्यातला डिफरन्स आहे, कारण ऑलरेडी आपण 15,000ची केलेली आहे, 15,000ची प्रोव्हिजन ऑलरेडी केलेली आहे. तर जे काही आपण प्रोव्हिजन केली, प्रोव्हिजन कशी केली, तर जो काही डिफरन्स आहे 1,50,000 जर 20% कॅल्क्युलेट केलं तर ते आता 30,000 रुपये ऑलरेडी आपण 15,000ची ऑलरेडी प्रोव्हाइड केली. मग डिफरन्स किती आलाय आपला, 15,000 रुपये फक्त डिफरन्स आलेला आहे. ज्यानं मगाशी उत्तर दिलं तो काय 15,000 रुपये काय डिफरन्स आहे. तर तो डिफरन्सची एंट्री काय होणार आहे, कोण सांगताय आता? आता आपल्या डेटर्सची व्हॅल्यू कमी होणार का वाढणार ह्या केसमध्ये? तर डेटरची व्हॅल्यू कमी होणार. म्हणून आपण काय केलं, त्याची जर्नल एंट्री काय होणार, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी अकाउंट बिंग आरडीडी इनक्रीज मग त्याची काय एंट्री पास झाली, तर इथं तुम्हाला दिसतंय की टू प्रोव्हिजन टू डेटर्स अकाउंट 15,000 रुपयाची आपण एंट्री पास केली. तसंच बिल्स पेएबलचं होतं की बिल्स पेएबल आर नॉट रेकॉर्डेड ऑफ ₹15,000. शेवटची एंट्री होती बघा ही 4 नंबरचा पॉईंट. 4 नंबरचा पॉईंट काय दिलाय त्यांनी, बिल्स पेएबल ऑफ ₹15,000 हॅव बीन ओमिटेड. म्हणजे काय केलं, आपण रेकॉर्ड केले नव्हते बुक्समध्ये, काय केलं तर आपल्याकडे रेकॉर्ड करायचे राहून गेले. मग ते जे काही बिल्स पेएबल आहेत ते बिल्स पेएबल आपण काय केले, 15,000चे रेकॉर्ड केलेले. नंतर ते रेकॉर्ड करण्यासाठी मग त्यांना काय होणार आहे, आपली लॅबिलिटी 15,000 रुपयानं वाढणार आहे. बिल्स पेएबल कुठे येतात, आपल्या लॅबिलिटी साईडला येतात. म्हणजे आपली लॅबिलिटी काय होणार इथं 15,000 रुपयांनी वाढणार आहे. जी काही 15,000 रुपयानं लॅबिलिटी वाढणार आहे ती लॅबिलिटी आपल्याला काय करायचंय, रेकॉर्ड करायची. मग त्याचा उपयोग काय होणार आहे, बिल्स रिसिवेबल सॉरी काय येणार, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. का, आता आपली लॅबिलिटी वाढलेली. मग त्याची एंट्री काय पास होणार आहे तुमची, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट 15,000. बरोबर, बिल्स पेएबल अकाउंट 15,000 ही एंट्री तुमची पास झाली. तर हे जे काही केस आहेत ह्या केसमध्ये काय होणार आहे, आपले जे काही बिल्स पेएबल आहे ते बिल्स पेएबल नंतर आपण पोस्टिंग करून घेतलेलं आहे.
आता जेव्हा सगळ्या एंट्री आपल्या पास झाल्या तेव्हा आपण काय केलं, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायला घेतलं. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट जेव्हा आपण क्लोज करायला घेतलं तेव्हा काय झालं, आपली डेबिट साईडची टोटल ही क्रेडिट साईडपेक्षा जास्त आहे. डेबिट साईडची टोटल काय आपली 75,000 आहे आणि क्रेडिट साईडला किती होते, फक्त 30,000 होते. मग आपण ह्या केसमध्ये काय केलं, हे जे काही 30,000 आहेत हे 30,000 आपण काय केले, ऑलरेडी 30,000 मधनं लेस केल्यानंतर आपल्याला काय आलं, लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट. जो काही लॉस आला तो लॉस कितीचा आला, 45,000चा लॉस आला. तो काय केला आपण, ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या किती त्यांच्या रेशोमध्ये काय केला आपण, डिस्ट्रीब्यूट केला. त्यांचा जो काही 45,000चा लॉस होता हा लॉस कितीमध्ये डिस्ट्रीब्यूट केला आपण, त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकला. 3:1 ह्या रेशोमध्ये आपण काय केलं, त्यांचा प्रॉफिट अँड लॉस काय केला आपण ट्रान्सफर केलेला आहे. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रान्सफर केल्यानंतर तो कुठे जातो, तर तो पार्टनर्सच्या कॅपिटल मधनं तो काय होत असतो, कमी होत असतो. मग बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला त्यांनी काय केलेलं आहे की रिव्हॅल्युएशन अकाउंट लॉस 33,750 आणि 11,250 हा जो काही लॉस आपण रिव्हॅल्युएशनचा ट्रान्सफर केला तो ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तर अशा रीतीनं काय झालंय, आपलं टोटल आपण काय केलंय, जो काही लॉस आहे तो ट्रान्सफर केलेला आहे. आता जे मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं की इथं हे जे कॅश मध्ये ही जी अमाऊंट आली, ही अमाऊंट प्रिंट मिस्टेकनं आलेली, ह्या अमाऊंटचा काहीही संबंध नाही. तर ही जी अमाऊंट आहे 4,800 ही पुस्तकात प्रिंट मिस्टेकनं आलेली, तर ह्याचा लांब लांबपर्यंत संबंध नाही. आपला प्रॉब्लेम तरी व्यवस्थित टॅली होतोय, ती चुकून एक एंट्री तिथं त्यांची प्रिंट करताना आलेली आहे. त्यानंतर आपण जे काही कॅश आणली, बिझनेसमध्ये पैसे आणले, हे सगळे पैसे आपले काय झालेले, आपण काय केलेत, आता ते जे काही पैसे आले ते पैसे सगळे आपण बिझनेसमध्येच ठेवलेले आहेत, कारण विड्रॉवलची काहीही एंट्री आपल्याला त्यांनी सांगितली नव्हती. मग आता हे दोन अकाउंट बनवल्यानंतर आपल्याला काय बनवायचं होतं, आपल्याला बॅलन्स शीट बनवायची होती. बॅलन्स शीट बनवायची होती. मग आपण काय केलं, जी लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे पहिल्यांदा ती घेतली. त्या बॅलन्स शीट मधले आता आपण काय करू, पहिले लॅबिलिटी साईड चेक करू. नेहमीप्रमाणे क्रेडिटर्स मध्ये तुमचं काहीही चेंज नव्हता. क्रेडिटर्स 90,000चे 90,000 घेतले. जर लॅबिलिटी साईड तुम्ही बघत गेला कंटिन्यू, तर आता बघा, हे बघा, ही लॅबिलिटी साईड आहे. ह्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल होतं, समीरचं, निशाचं, जनरल रिझर्व आणि क्रेडिटर्स, हे 5 पॉईंट होते प्रॉब्लेम मध्ये देताना. पण आपल्या ह्याच्यात काय झालं, कॅपिटल मध्ये समीरचं कॅपिटल चेंज झालं, निशाचं कॅपिटल चेंज झालं आणि पूनमचं कॅपिटल ऍड झालं. तसंच जनरल रिझर्व आपण ऑलरेडी ओल्ड पार्टनर्सला, निशाला आणि समीरला आपण काय केलेत, ट्रान्सफर केलेले. मग राहिले फक्त काय आपल्याकडे क्रेडिटर्स 90,000 आणि जी काही 4 नंबरची ऍडजस्टमेंट होते, आपले बिल्स पेएबल काय राहिलेले घ्यायचे राहिले होते, बरोबर. हे 90,000ची इथं बिल्स पेएबल घ्यायचे राहिलेले. तर बघा, बिल्स पेएबल 15,000चे काय झाले, घ्यायचे राहिलेले. तर जे काही बिल्स पेएबल घ्यायचे राहिले ते बिल्स पेएबल पण आपण आता नवीन बॅलन्स शीट मध्ये येणार आहेत. हे जे काही नवीन व्हॅल्यूज आल्यात, तुमच्या फिक्चरची व्हॅल्यू आता 45,000 यायला पाहिजे, बिल्स रिसिवेबल 1,20,000 यायला पाहिजे. तर ह्या ज्या काही नवीन ऍडजस्टमेंट आलेल्या आहेत, जे नवीन व्हॅल्युएशन करून आलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे, ऍड करणार आहोत. तर काय आहे विषय, तर जी नवीन बॅलन्स शीट बनवणार त्याच्या लॅबिलिटी साईडला काय काय आलं, तर जे काही आता बघा, आपण जे पार्टनर्सचं कॅपिटल इथं फायनल केलं बॅलन्सेस काढून जेव्हा क्लोज केलं, की बाबा पूनमचं, समीरचं, आता हे बघा, हे समीरचं किती आलं, 1,82,850 हे कॅपिटल आलं. नंतर निशाचं आलं 1,72,950 आणि पूनमचं आलं 1,20,000. का, तर पूनमनं जस्ट बिझनेसमध्ये ती एंटर झाली म्हणून बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिलला, बॅलन्स शीट 1 एप्रिलला ते जे काही
ऍड झालते, त्यामुळे आपण काय केलं तर तिच्या कॅपिटलच्या एंट्री त्यांची इथं घेतल्या. म्हणजे बघा, क्रेडिटर्स ॲज इट इज तुमच्या जुन्या बॅलन्स शीटमधनं आले 90,000चे. बिल्स पेएबल जे रेकॉर्ड केले नव्हते ते आता आपण रेकॉर्ड केले, तर त्याचे 15,000 रुपये आले. आणि कॅपिटलमध्ये काय झालंय, समीरचं कॅपिटल अकाउंट आणि निशाचं आणि पूनमचं कॅपिटल अकाउंटचे जे क्लोजिंगचे बॅलन्स आहेत ते क्लोजिंगचे बॅलन्स आपण काय केले, लायबिलिटी साईडला घेतलेले आहेत. त्यानंतर काय आहे की जे काही आपलं बाकीचे बॅलन्सेस होते ते आपण घ्यायला काय केले, चालू केले. आता बघा, आपल्याकडं पहिलं म्हणजे आता इथं त्यांनी दिली क्वेश्चन मध्ये ती म्हणजे कॅश. कॅशला काय काय आहे, तर कॅश 2,35,800 झाली. का झाली, तर आपल्याकडे ओपनिंग कॅश किती होते, ओपनिंग कॅश होते आपल्याकडे 75,000ची. ओपनिंग कॅश किती होते आपल्याकडं, 75,000ची ओपनिंग कॅश होते. ही जी काही कॅश आहे ही किती आहे, 75,000ची ओपनिंग कॅश होते. तसंच 1,20,000ची ॲडिशनल कॅश आली, बरोबर. 1,20,000ची ॲडिशनल कॅश आली. आणि अजून कुठली कॅश आली आपल्याकडं, तर आपल्याकडं जी काही 40,800 रुपये जे गुडविलचे आलते ते 40,000 रुपये आपल्या गुडविलचे आलेले आहेत. आणि ह्या सगळ्याची टोटल जर केली तुम्ही तर ती येते 2,35,000 रुपये. ती काय आली, कॅशची आपली टोटल आली 2,35,400. तसंच डेटर्ससाठी तुम्ही ऍडजस्टमेंट केली होती की डेटरची प्रोव्हिजन किती होती, 20% करायची होती. मग बरोबर 1,50,000 लेस 30,000, 1,50,000च्या ह्याच्यावर 30,000चे डेटर्स केले की ते आले 1,20,000 रुपये डेटर्स आले. बिल्स रिसिवेबल आपले वाढले होते, आपण रिव्हॅल्युएशनला घेतलेलं. बिल्स रिसिवेबल कितीनं वाढलेले, तर 30,000नं वाढले होते. मग बिल्स रिसिवेबल प्लस ॲड इन्क्रीज 30,000 बरोबर 1,20,000 झाले. त्यात 1,20,000 किंवा ही जी 60,000ची व्हॅल्यू स्टॉकची, ही व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला त्यांनी 3 नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेली होती. स्टॉकवर आपण डिप्रिसिएशन म्हणू शकतो किंवा डिक्रीज म्हणू शकतो. स्टॉकवर डिप्रिसिएशन पडलं 30,000चं आणि फिक्चरवर पण काय पडलं, डिप्रिसिएशन पडलं 15,000चं. असं मिळून 45,000चे फिक्चर्स झाले. आणि अशा रीतीने 5,80,000ला 5,80,800ला काय आपली बॅलन्स शीट ही टॅली झालेली आहे. तर कोणाला काही शंका आहे का ह्या प्रॉब्लेम मध्ये? तर अशा रीतीने काय झालंय, आपला हा जो काही क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन काय झालाय, कम्प्लीट झालेला आहे. कोणाला काही शंका असले तर विचारू शकता.